हरी 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 माऊली सद्गुरुदेव शांत बसा, गर्दी करू नका. पांडुरंग रखुमाई श्री गुरुदेव दत्त श्री गुमानगिरी महाराज की जय. हरि 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 रामकृष्ण हरि. सुंदर ते ध्यान उभे विटे
अभंगाकडे थोडं ध्यान द्यायचं. हरी 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 हरी. कारे नाठविशी कृपाळू देवासी. कारे नाठविशी कृपाळू ओशितो जगाशी एकला. कारे नाठविशी कृपाळू देवासी. कारे नाठविशी कृपाळू देवासी. ओशितो जगाशी एकला. करीते उत्पत्ती. बाळा दुधा कोण करीते उत्पत्ती. वाढवी श्रीपती सरे. उठती तरुवरा काळ. करीते उत्पत्ती. बाळा दुधा कोण करीते उत्पत्ती. वाढवी श्रीपती सवेद. तेने तुझी काय नाही केली चिंता. तेने तुझी काय नाही केली चिंता. आहे त्या अनंता आठवून. आहे त्या अनंता आठवून. बाळा दुधा कोण करीते उत्पत्ती. दुधा कोण करीते उत्पत्ती. बाळा दुधा कोण करीते उत्पत्ती. वाढवी श्रीपती सवेद. का म्हणे ज्याचे नाम विश्वंभर. का म्हणे ज्याचे नाम विश्वंभर. त्याचे निरंतर ध्यान करी. त्याचे निरंतर ध्यान करी. का म्हणे ज्याचे नाम विश्वंभर. का म्हणे ज्याचे नाम विश्वंभर. त्याचे निरंतर ध्यान करी. बाळा दुधा कोण करीते उत्पत्ती. बाळा दुधा कोण करीते उत्पत्ती. वाढवी श्रीपती सवेद. वाढवी श्रीपती सवेद.
वडगाव भंडारी
वाढवी बेलकोट या महाराज पाठीमागे एक नंबर म्हणा. वा वा श्रीराम 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 वा बसा
कारे नाठविशी कृपाळू देवासी. बोलणं बंद करा होती भोवतीचं. कारे नाठविशी कृपाळू देवासी. का आठवण करत नाहीस रे प्राण्या तू काय करतोस. देवाला विसरून सर्व काही करतोस. अरे देव कसा आहे कृपाळू आहे. कारे नाठविशी कृपाळू देवासी. बघ त्याचं कार्य. पोषितो जगाशी एकला तो एकलाच सर्व जगाचा पोशिंदा आहे. मायबाप आहे. पोसतो सांभाळतो योगक्षम वाहतो. आपलं आपणाला कळावं म्हणून किती जवळची गोष्ट आहे. बाळा दुधा कोण करीते उत्पत्ती असा पाठ आहे बरं का. आता बरेच टाळकरी बांधव बाळा दुधा कोणी केली उत्पत्ती असं म्हणतात, पण तसं नाही. ते एकदम चुकीचं आहे. बाळा दुधा कोण करीते उत्पत्ती हे खरं आहे. बाळाचीही उत्पत्ती झाली. बाळासाठी दुधाचे थेंबही तयार झाले. माईच्या पोटात मायाही उभाळून आली. वाढवी श्रीपती सवे दोन्ही. कोणी एक श्रीपती आहे. श्रीनाम लक्ष्मी. लक्ष्मीपती आहे. भयंकर मोठा अधिकार त्या लक्ष्मीचा. पण एथ सर्वस्वे करुणी सेवा. अभिमान सांडोनी पांडवा. पाय धुवावयाच्या दैवा पात्र झाली. केवढा मोठा अधिकार. पण सर्व सोडलं. आणि कोण श्रीपती कोण श्री कोण देवाचा देव. वारकरी संप्रदायिकांनी ध्यानात ठेवावं. देव बरेच आहेत पण देव फक्त एक आहे. कळालं का. देव इतके आहेत की त्यांचं मोजमाप होत नाही. इतके देव आहेत पण देव म्हणायचा तो एक आहे. ते मुद्दल स्वरूप आहे. ते मुद्दल स्वरूप तुझे. जेथुणीय द्विभुजे हण चतुर्भुजे. सूर कार्याचे निव्याजे घेऊ घेऊ केशी. मुद्दल स्वरूप आहे ते तुझं आहे. कधी 2 हाताचा होऊन येतोस, कधी 4 हाताचा होऊन येतोस, कधी 6 हाताचा, कधी 8 हाताचा, कधी अनंत हाताचा. अनंत भुजा. अनंती अनंत आहे. जयाची गा अनंत नामे. अनंत अवतार अनंत जन्मे. अनंत चरित्रे अनंत कर्मे. अनंतोत्तमे हरिकीर्ती. त्याचा अंत कुणालाच लागत नाही. मोठे मोठे समोर येतात, गप्प बसून जातात. तो आहे तो श्रीरंग आहे. तो लक्ष्मीपती पांडुरंग आहे. तो एकटा सर्वांचा मायबाप आहे. पोषितो जगाशी एकला तो. बाळा दुधा कोण करीते उत्पत्ती. वाढवी श्रीपती सवे दोन्ही. माईलाही सांभाळतो, बाळालाही सांभाळतो, दुधाचे थेंबही उत्पन्न करतो, माईच्या पोटात मायाही देतो. या चिमुकल्या तानुल्या पाडसाला वरचेवर क्षणक्षणानं वाढवतो. असं एवढंच नाही. फुटती तरुवर उष्ण काळ माशी. जीवन तयाशी कोण घाले. लक्षात ठेवा माणसाच्या जातीनं
एवढी मोठी उष्णता भडकत असते आणि काही लहान 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 वृक्ष असतात, पालवे असतात, त्यांना हिरव्यागार कोंब फुटतात. फुटती तरुवर उष्ण काळ माशी. कोण गेलं रे त्याला पाणी घालायला? कशानं फुटलं ते? माझ्या पांडुरंगाची ती कौतुकी अवस्था आहे, सत्ता आहे त्याची ती सहज स्थिती आहे. झाडाला जर नवी पालवी फुटते तर तुम्हा माणसाला तो कितीतरी अवस्थेत, कितीतरी चांगल्या गुणानं, चांगल्या रीतीनं, चांगुलपणानं सांभाळतो. पण कलियुगातला माणूस प्रत्येक जण अपराधी आहे. आलं का लक्षात? सज्जन हो, नुसतं जीवन जगणं हा पुरुषार्थ नाही, नुसतं जीवन जगणं हा मोठेपणा नाही. अखंड जगाचा जीवनदाता, जगाला जीवविणारा कोण आहे त्याचं स्मरण असणं गरजेचं आहे. ते खरे आपले सख्यत्व आहेत. लक्षात ठेवा, माणूस आजचा अल्पभाव अल्पमती असा आहे. अल्प आयुष्य नाही हाती. थोडे दिवस जगणारा माणूस आहे. कुणाच्या हातचं नाही जन्म मरण. अपराधाची ओळली मूर्ती. प्रत्येक माणूस अपराधाची मूर्ती आहे. लोकमान्य टिळक बोलले होते, माणूस हा चुकीचा पुतळा आहे. तसा प्रत्येक माणूस अपराधाची मूर्ती आहे. चालताना अपराध होतात, बोलताना अपराध होतात, झोपीतून उठताना अपराध होतात, खाताना अपराध म्हणजे चूक. अपराध म्हणजे काहीतरी वेगळी भावना. हे गेलं पाहिजे. कीर्तन भजनं याच्यासाठी ऐकायचे. झाडाच्या पालव्याचं रक्षण करतो, बाळासाठी दूध देतो. मग तेने तुझी काय नाही केली चिंता, हे तिसरं चरण आहे. शांत बसून कीर्तन ऐका. स्वयंपाकघरात थोडीशी आवाज कमी करा. कीर्तन झाल्यास स्वयंपाक केलं तरी होतंय ते सगळं. तेने तुझी काय नाही केली चिंता. मग जो जगाचा पोशिंदा आहे, सर्वांचा सांभाळ करतो, त्यानं तुझी काही चिंता केली नाही का? प्रत्येक माणूस जागा असला पाहिजे. कीर्तन हे करमणुकीचं साधन नाही. हे कीर्तन हे जीवन यात्रेचं एक वैभवी अवस्था आहे. कीर्तन मानववंशाचा प्राण आहे. कीर्तन हेच आपला देश, कीर्तन हेच आपला वेश, कीर्तन हेच आपलं शुद्ध ज्ञान, कीर्तन भजन हेच आपलं जीवन, कीर्तन भजन हाच पुरुषार्थ, कीर्तन भजन हे शुद्ध ज्ञान. सर्व काही कीर्तनच आहे. आणि हे कीर्तन भजन ज्याच्या जीवनयात्रेमध्ये नाही, तो व्यर्थ जन्मलाय, पृथ्वीला ओझं व्हायलाय त्याचं. तेने तुझी काय नाही केली चिंता. प्रत्येक प्राण्याची प्रत्येक क्षणाची चिंता जो जगनियंत आहे त्याला असते. म्हणून घालोनिया भार राहिलो निश्चिंती, निरविले संती विठोबाशी. असं सुखाने निवांत जीवन जगा. त्या जगणीयंत्या प्रभूचं स्मरण करा, दानधर्म करा, तोंडानं खरं बोलायला शिका. कीर्तनाला आलेत म्हणजे काही देवावर उपकार नाही. कीर्तनाला आलेत म्हणजे काही तुम्ही महात्मे झाले नाहीत. एक एक अवगुण टाकला तर कीर्तनाचा काही तर गुण आहे, फायदा आहे, महत्व आहे त्याचं. कीर्तन तर दररोज ऐकतात, पण बोलायचं तेवढं मस्तीनं खोटं बोलतात. काय उपयोग आहे रे त्याचा? कीर्तन सतत चालू आहेत, दररोज कीर्तनात उपस्थिती आहे, पण अंतःकरण शुद्धी होत नाही. काय करायचे त्याला? हिरवी तरी पांडुसुता, अंतरी शुद्ध नसता, बाहेर कर्म तो तत्वता विटंबुगा. मृत जैसा श्रृंगारीला, गाढव तीर्थी नाहनीला,
कडू दुधिया माखीला गुळ जैसा, ओस ग्रही तोरण बांधिले, उपवासी अन्ने लिंपिले, कुंकू शेंदूर केले कांतहीनेने, कळस ढिमाचे पोकळ काय करू वरिले झळाळ, चित्री व फळ आतू सेन, तैसे कर्म वरिचिले कडा नसरे थोर मोले कुडा, नोहे मदिरेचा घडा पवित्र गंगे. काय उपयोग आहे? काय करू? चित्री फळ आतू सेन. हिरवेगार फळं दिसतात, हिरवेगार फळं दिसतात, खावेशे वाटतात. काय रंग आहे? जसा फळाला रंग आहे त्यापेक्षा आकर्षित रंग या चित्राच्या फळाला आहे. खावंसं वाटलं ते फळ फोडून खावंसं वाटलं, धाडस करून ते फळ फोडलं. फळ फोडल्यास त्याच्यात काय शेण निघालं, खा. चित्री फळ आतू सेन. काय उपयोग आहे त्याचा? मृत जैसा श्रंगारीला, जिवंतपणी बापाला भाकर दिली नाही, पाणी दिलं नाही, आणि बाप मेल्यानंतर मग काय थाट करायलाय, काय कपडे आणायलाय, काय बाजा लावालाय, काय आवाज करायलाय. मृत जैसा श्रंगारीला, गाढ व तीर्थी नाहनीला. म्हणून पाया पडून सांगतो, ही खरी खरी जबाबदारी कीर्तनकार माणसावर आहे. जातिवंत शेतकऱ्यावर खरी शेतीची जबाबदारी आहे. म्हणून निक्क पेरायचं, पाहिजे तितकं खोल पेरायचं, ही शेतकऱ्याची जबाबदारी आहे. ते काही शेजाऱ्यानं हिश्यानं केले का रे शेत? स्वतःची जायदाद आहे. निक्क पेरायचंय, खोल ओली पडे ते पीक उत्तम, उथळाचा श्रम वाया जाय. बरोबर ओलीला पडल इतकं चांगलं दाबून तिपण दाबून धरून पेरायचं. शेतकरी आहे. तसं कीर्तन भजन करणाऱ्या माणसांनी, कीर्तनकारांनी हा अवस्थेतून सांगत जावं, व्यवस्थेतून नाही अवस्थेतून सांगत जावं, देहभाव समर्पित करून सांगत जावं, पांडुरंगरायाशी एकवटून सांगत जावं, सत्य सांगत जावं. आचरणाने पूर्ण अवस्था प्राप्त झाल्यानंतर सांगण्याचं धाडस करावं. स्वतः अपूर्णतेच्या क्षेत्रात पचत पडलाय आणि जगाला सांगायला निघाला, लाज वाटावी त्याला. कळलं का? काय तो देव चिंता करत नाही माणसाच्या जातीची, कुठल्याही प्राण्याची. कोले कुत्रे असतील, वाघ सिंह असतील, पशु पक्षी असतील, कुठल्याही वृक्षाची, पाण्यातले प्राणी असतील, कोणताही जीव असेल. रानावनात मातीत बरेच जीवजंतू असतात. गावागावातून नाल्यातून मोऱ्यातून बरेच काही किडे जीवजंतू असतात. इतके लहान असतात की ते दिसत नाही डोळ्याला, पण ते चावतात, ते डोळ्यात जातात. कोण सांभाळते त्यांना? कुठलं हॉस्पिटल आहे त्यांच्यासाठी? पांडुरंग आहे. राहे त्या अनंता आठवणी, सुखाने राहा पण अनंताची आठवण करून राहा. पुढचं एक चरण आहे, तुका म्हणे ज्याचे नाम विश्वंभर. विश्वंभर आहे. विश्वंभर म्हणती माझिया स्वामी ते, पोषितो विश्वाते म्हणूनिया. सर्व विश्वाला जगाला पोसतोय म्हणून त्याचं नाव विश्वंभर आहे. विश्वंभर, विश्वी विश्वंभर बोले वेदांताची सार. त्याचं ध्यान करावं. तुका म्हणे ज्याचे नाम विश्वंभर, सज्जन हो त्याचे निरंतर ध्यान करी. निरंतर शब्द आहे, अंतरच पडू देऊ नको इतकं सारखं ध्यान कर. नाथ महाराजांनी मोठं गोड लिहिलंय हरिपाठात. हरिबोला देता, हरिबोला घेता, हसता खेळता हरिबोला, हरिबोला गाता, हरिबोला खाता, सर्व कार्य करिता हरिबोला. हरिबोला भांडता, हरिबोला कांडता, उठता बैसता हरिबोला. कोणत्याही क्षणाला देवाचं नाव तोंडात यावं, देवाचं चिंतन, देवाचं स्मरण, देवाचं मुखकमल डोळ्यासमोर राहावं. तो खरा जातिवंत माणूस आहे.
आणि ही अवस्था ज्याच्याकडे नसेल त्याचा काय उपयोग आहे? संसार भोगणी दुःख मूळ पृथ्वीला ओझं होतं अशा नास्तिक लोकांचं एक देवाला विसरणं हेच खरं मरण आहे, एक देवाला विसरणं हेच खरं दुर्दैव आहे, एक देवाला विसरणं हेच खरं मोठं अज्ञान आहे, एक देवाला विसरणं हे सर्व मनुष्यांचा घातक प्राणी आहे. जे कुळी नाही एकही वैष्णव त्याचा पुढे भवनधी तापा. म्हणून आपल्या परंपरेत कोणीतरी ईश्वर चिंतन करणार असावं. तुका म्हणे ज्याचे नाम विश्वंभर त्याचे निरंतर ध्यान करी. बाळा दुधा कोण करीते उत्पत्ती वाढवी श्रीपती सवे दोन्ही विठोबा. सगळेजण भजन करा. पवित्र परमार्थाच्या शुद्ध दरबारातून प्रवास करत असताना संत सृष्टीत आपण येतो हे आपलं भाग्य असतं. कारण या संताशी भेटता हरे संसाराची व्यथा पुढता पुढती माथा अखंडित ठेवीन. गुमाणगिरी बाबांचा दरबार आहे. जीवसृष्टी, देवसृष्टी आणि संतसृष्टी. संतसृष्टीच्या पवित्र अंगणात तुम्ही आम्ही सर्व सज्जन पूर्व पुण्य म्हणून आहोत. कारण निष्कामता निजदृष्टी अनंत पुण्य कोट्यानुकोटी रोकड्या लाभती पाठोपाठी तै होय भेटी हरिप्रियाची. कोठ्यावधी पुण्य पाहिजे, निष्काम पुण्य पाहिजे. मग असं घडतं की आपण संताच्या दरबारामध्ये येतो. तुकोबरायांनी मोठं गोड लिहिलंय. पुण्य फळले बहुता दिवसा झालो संत
फळाला आलं. पुण्य फळले बहुता दिवसा. कोणत्याही पुण्याला फळ येत नसतं. सकाम पुण्य आहे, पापात्मक पुण्य आहे. पण निष्काम पुण्याला फळ प्राप्ती होत असते. अनादिकालाचा ठेवा. तुका म्हणे मज न घडता सेवा. पूर्व पुण्य ठेवा ओढवला. तुका म्हणे होता ठेवा तो या भावा सापडला. कधीचा तरी ठेवा होता. आम्हाला काय माहिती आहे? जीव नित्य प्रवासी आहे. कित्येक युग गेले, कित्येक शतक गेले, कित्येक काळ जातोय, पण पुण्याईचा ठेवा कामाला येतो. म्हणून सज्जन हो, कीर्तन भजनाला आलात तुम्ही पुण्य करत जा. पुण्य शब्द ऐकायला मिळतो. पुण्य म्हणजे काय? पुण्य म्हणजे एक दगड का? पुण्य म्हणजे एक कापड का? पुण्य म्हणजे एक भाकर का? पुण्य कशाला म्हणतात? स्वच्छ अंतःकरणानं, निष्काम भावनेनं आणि निश्चल अवस्थेतून जे काही केलं जातं आणि ज्या क्रियेतून इतरांना सुख होतं त्याला पुण्य म्हणतात. पुण्य परोपकार. परोपकार हे पुण्य आहे. निश्चलावस्था, निस्संगावस्था याचं नाव पुण्य आहे. पुण्य म्हणजे एक वृक्ष नाही. पुण्य म्हणजे एक गाव नाही. पुण्य म्हणजे एक पवित्र क्रिया आहे. पुण्य म्हणजे भेद जाऊन अभेदात्मक स्थितीतून सर्वांना सुखाची देण देता येईल अशी क्रिया, त्याचं नाव पुण्य आहे. प्रत्येक जीव आमच्याकडे पाहून हसला पाहिजे, आनंदी झाला पाहिजे. कुणालाही वाटलं पाहिजे हे आपला आहे, आपला सखा आहे. असं ज्याचं आचरण आहे त्याच्याकडून पुण्य घडलं असं स्पष्ट होतं. हे पुण्य, याला फळं येतात. आणि पुण्याईचं फळ म्हणजे असा एखादा भाग्यवान पुरुष भेटतो. भाग्यवान पुरुष कोण भाग्याचा आहे? तया हुणी कोण हे भाग्यवंत, अखंड संगात गोविंदाचा. अरे सांगा सांगा, त्याच्या एवढा भाग्यवंत कोण आहे की जो अखंड देवाच्या संगतीत आहे आणि देव त्याच्या संगतीने सुखी होतो? असा कोण भाग्याचा आहे? गुमाणगिरी आहेत, श्री ज्ञानदेव आहेत, श्रीमंत तुकोबा आहेत. सज्जनो, आपणाला त्या पुण्याची देण देणाऱ्या महानरांची आठवण होते. आपण तरी काही कमी आहेत का? विठोबा रखुमाई. ध्यान देऊन कीर्तन आहे का? या क्षणी आपणाला साधू संतांच्या दरबारात येता येईल, देवाची आठवण आहे. मागच्या क्षणात काय होतो त्याचा विचार करायचा नाही. पुढच्या क्षणात काय होईल त्याचंही खेद चिंतन करायचं नाही. आजचा चालू घडीचा हा चालू क्षण किती भाग्याचा आहे, यावरून आपण पुण्यवान आहोत हे ठरतं. नाही म्हणे यांच्या गळ्यात माळा नाहीत, हे लोक खरं बोलत नाहीत, हे लोक कीर्तनाला येत नाहीत, हे लोक पापी आहेत, असं म्हणून सांगतो तोच खरा पापी असतो. ज्याला दुसऱ्याचे अवगुण कळतात तोच खरा अवगुणी असतो. लक्ष देऊ नये का? खरं परमार्थाचं शुद्ध अवस्थेचं चिंतन हे. आणि काचे कानी गुणदोष मना न आणि. कुणाचाच गुणही बघायचा नाही, कुणाचा दोषही बघायचा नाही. मग काय काय पाहे तिकडे बापमाय, विठ्ठला हे रखुमाई, ही अवस्था.
जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत हा भक्तियोगणी शीत जान माझा. म्हणून आपण पुण्यवान आहोत. सूर्य जसा प्रकाशाची देण देतो तसं हे संत नरपुरुष पुण्याची देण देतात. नवखंड पृथ्वीला, सर्व आसमानाला, पाताळाला, लोकांतराला सुखी बनवतात. अरे ब्रीद आहे किंबहुना सर्व सुखी पूर्ण होणी तेही लोकी भजी जो आदिपुरुखी अखंडित. हे आमचं सांप्रदायिकांचं ब्रीद आहे. अशा ब्रीदाची जिथं अवस्था लख होते तिथं आमचं कीर्तन सुरू आहे. या कीर्तनात पांडुरंग परमात्मा उभे आहेत. कीर्तनकारांनी मस्तीनं सांगावं, देव वैकुंठात नाही, देव तीर्थक्षेत्रात नाही, देव कुठल्या मोठ्या एखाद्या एका पुण्यसलिली वाहणाऱ्या गंगेच्या काठाला नाही, देव कीर्तन भजनात आहे. मी वैकुंठी नसे वेळ एक भानुबिंबीहीन दिशे वरी योग्यांची ही मानसे उमरडून जाय परी तयापाशी पांडवा मी हरपला गिवसावा जेथ नाम घोष बरवा नाम घोष करीती माझा कैसे माझे गुणी धाले देश काळा ते विसरले कीर्तन सुखे झाले आपण पाजी. जीव लावून कीर्तन भजन करायचा. काय गंमत आहे मोठी. आनंद दुनावत जावा. प्रत्येक क्षणाला एक वेगळा आनंद. कीर्तन सुखे झाले आपण पाची कृष्ण विष्णू हरी गोविंद या नामाचे निखळ प्रबंध माझी आत्मचर्चा विशद उदंड गाती. महाराज तुमच्यासारखे असे भेटले ना, सती सत्पुरुष दानशील याज्ञिक तपस्वी अलौकिक संन्यासी, जे हे अलौकिक संन्यासी आहेत. हे गुमाणगिरी बाबा आपले ते बघा तिथं बसलेत. हे दरबारच अलौकिक संन्यासी पुरुषाचा दरबार आहे. म्हणून इथं कीर्तन करताना देखील किमान कीर्तनापुरतं तरी मन तरी संन्यासी बनवलं पाहिजे, तर इथं कीर्तन करायचा अधिकार आहे. बरं का बालाजी महाराज सांगायचं जरा मस्तीनं. गावकरी किती पुण्यवान आहे. पाया पडून सांगतो, आपल्या जायदातीची आपणाला किंमत नसते, आपल्या बगीच्याची आपणाला किंमत नसते, आपल्या दारातल्या कामधेनूची आपणाला किंमत नसते. दुसऱ्याच्या दारात जाऊन किमती मोजायची सवय कलियुगातल्या लोकांना आहे. तसं एकंबीकर असतील आणि या 5 कोस रानातील सर्व सज्जन असतील, त्यांना कुठंच तीर्थयात्रेला जायची गरज नाही. सगळे तीर्थक्षेत्र या मंदिरात आणि या दरबारात उपस्थित आहेत. विठोबा रघुमाई तीर्थे तया ठाया येती पुणित व्हावया पर्वकाळ पाया तळीवसे वैष्णवा. तीर्थाशी तीर्थ झाला तोची एक मोक्ष तेने दर्शने मन शुद्ध तया काय करीशी माळा मंडित सकळा भूषणाशी हरीच्या गुणे गरजता ती सदा आनंद तया मानसी. तन मन धन दिले पुरुषोत्तमा अशा नाही कवनाची. तुका म्हणे तो परिसाहुनी आगळा काय महिमा वर्णू त्यांची.
अशा शुद्ध पुरुष हे जे कडवी झाले ना, सगळ्या तीर्थांचं तीर्थत्व आहे. काय महिमा सांगावा. या पवित्र दरबारात हे कीर्तन आहे. कीर्तन सप्ताहाच्या पूर्णाहुतीचं हे कीर्तन आहे. उद्या या वेळेला कीर्तन नाही, तर उद्या दुपारीच महाप्रसादाचं कीर्तन आहे. म्हणून हे पूर्णाहुतीचं कीर्तन, पूर्णत्वाचं कीर्तन. या कीर्तनात काय बोलावं लागतं, काय चिंतन करावं लागतं. अखंड वेध एवढा सप्ताह होता होता पहिल्या दिवसापासून 7व्या दिवशी आला. आता काल्याचा छोटासा प्रसंग उरला. महाप्रसाद तयार व्हायला लागला. सगळ्या गावांना त्या प्रसादाचा आस्वाद घ्यायचा आहे. एका गावाला नाही, सगळ्या गावांना असा माझा शब्द आहे. जे जे इथे येतील ते तो प्रसाद सेवन करतील. प्रसाद आहे तो. याच्या या पवित्र अवस्थेच्या या क्षणाला जो आपणाला पोचणार आहे त्याचं ध्यान करावं आणि त्याच्या स्वरूप लक्षणासहित मानववंशाला उद्देशून तुकोबरायांनी बोलावं, असा हा अभंग आहे. अभंगाचं एक पवित्र क्षेत्र आहे. संत आहेत, जीव आहे आणि देव आहे. संतांनी विसर पडलेल्या जीवाला आठवण करून द्यावी. विसर पडतो तो एकाच गोष्टीचा. कशासाठी? आव्हांटलिया अस्था बुद्धी, विषय सुखची परमावधी, जीव तैसा उपाधी आवडे लोका. खवणे यांचे गावी पाटावे काय करावी, सांगे जात्यांधारवी काय अधी. बहिर यांच्या आस्थानी कवन गीता ते मानी, कोल्ह्या चांदणी आवडी उपजे. जे प्राणिया कामी भरू देहाची वरी आदरू, म्हणून पडिला विसरू आत्मबोधाचा. हे लोक विषयांध झालेत. कशाचंही स्मरण आहे, पण पडिला विसरू आत्मबोधाचा. आत्मबोध म्हणजे ईश्वर चिंतनाचा. त्याचाच विसर पडलाय. आणि विसर पडल्यामुळे हे सारं जग 84 लाख योनीच्या फेऱ्यामध्ये फिरत राहणार आहे. विसरले तया थोर झाली हानी, पचतील खाणी 84च्या. म्हणून सज्जन हो, देवाला विसरू नका. अरे देवाला विसरू नका, ही गर्जना आहे. आणि विसरतात. कोण कोण विसरतात? जन्माला आलं, माईच्या पोटात हात जोडलेले असतात. माईच्या पोटात या पवित्र भरत देशाच्या कुशीत, या पवित्र भरतखंडाच्या महाक्षेत्रात एक वाक्य आहे. माईच्या पोटातला चिमुकला बाळ गर्भाचे 4 महिने संपले, 5व्या महिन्यात सुरुवात व्हायला लागला की त्या गर्भाला मायबापाचा आवाज येतो. कळतंय त्याला काय बोलालीत मायबाप. त्याला सर्व पोटदुखी कळते, तहान लागते, भूक लागते. तिथून त्याची श्वास संख्या सुरू होते. 5वा महिना गर्भाला सुरू झाला की श्वास संख्या सुरू होते. इथून जीव आहे. हे लोक जन्मल्यापासून पुढं वाढदिवस, जन्मला हे तिथून पुढं वाढदिवस करतात. पण माईच्या पोटात आला तो निषेक अवस्था, देहाची अवस्था 9. निषेक, गर्भ, जन्म, बाल्य, कौमार्य, तारुण्य, उतार, जरा आणि मरण या 9 अवस्था आहेत. माईच्या पोटात आल्यापासून आयुष्य श्वास संख्येला, आणि आयुष्य वर्षावर दिलं नाही तुम्हा आम्हाला. किती वर्षाचे होऊन महाराज मेले, वर्षाचे होऊन मरत नाहीत. श्वासाच्या संख्येवर तुमचं आमचं जीवन आहे. विठोबा आणि ही श्वास संख्या, आणि ही श्वासाची संख्या वाईट क्रियेमध्ये जास्त खर्च होते. एखाद्याच्या घरची चोरी करताना बघा किती
पळतोय, श्वाससंख्या जास्त. वाईट क्रिया करताना श्वासाची खर्च भयंकर होतात. आणि एक सांगतो, किती कोट रुपये दिल्यास, किती कोट रुपये दिल्यास ही जायदाद मिळेल. आता जायदादीच्या किमती भल्या झाल्यात. 1 गुंठा जमीन घ्यायची तर 10 कोट रुपयाची गरज आहे आज. 10 कोट नाही, 10 अब्ज देऊत, पण 1 गुंठा मिळतंय कुठं? राहिलीच नाही जमीन. कशी तरी मिळेल, काहीतरी होईल. पण जमिनीची किंमत करतो प्रत्येक माणूस, पण आपल्या श्वासाची किंमत कोण करतं रे? जो इतर वस्तूची किंमत करतो तो झोपलेला आहे, आणि श्वासाची किंमत करून जगतो तो जागा झालेला आहे. विठोबा भयंकर मोठी किंमत मोजावी लागते. मेरू तुल्य पृथ्वी दिधल्या सुवर्ण, न मिळे एक क्षण नरदेहा. मेरू तुल्य पृथ्वी दिधल्या सुवर्ण. मेरू पर्वतासहित सर्व पृथ्वी जरी सोन्याने झाकली आणि पृथ्वी सहित झाकलेल्या सोन्यासहित तेवढं जरी दान दिलं, तेवढं जरी दिलं, खर्च केलं, तरी एक आयुष्याचा क्षण मिळत नाही. इतकी आयुष्य क्षणाची किंमत मोठी आहे. म्हणून सज्जन हो, माईच्या पोटात आल्यापासून कळतं, 5व्या महिन्यापासून स्पष्ट कळायला लागतं. तहान भूक त्याला बाळाला जाणवते, आणि तिथं तो बाळ कष्टी होतोय. म्हणायचं नाही, कष्टी होतोय. कसा कष्टी होतोय? काय सांगू गर्भीची यातना, मज भोगिता नारायण. मोस मलमूत्र जाना, तुझ क्षणोक्षणाध्यातसे. हे कष्टी होतोय. अरे काय 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 उकाडा. गर्भवासाचे दुःख गाडे, विष्ठा लेप चहूकडे, नाकी तोंडी कर्मी किडे, कोणा पुढे सांगावे. हे तोंड आहे ना, हे आपल्या आपल्या विष्ठेनं दाबलेलं असते. असं नाका तोंडात विष्ठा दबलेली असते. विष्ठा लेप चहूकडे कसा शब्द आहे. अति कष्ट होतो, वास दुर्गंधी येते. माय काहीतरी खाते, त्या माईनं काहीतरी खाल्ल्याशी याच्या अंगाला चटके भरतात. बाबो बाबो, माईच्या पोटात तिथलं तिथं हालचाल आहे. ती बिचारी माय कधी कासावीस होते. आणि तिथं तुम्ही आम्ही सगळ्यांनी देवाची आठवण केली. देवा, कोण होईल तो ब्रह्मांड चालक. एवढा त्रास मला इथं व्हायलाय माझ्या माईच्या पोटात. कुणीतरी असेल की या ब्रह्मांडाचा चालक मालक, त्याला कळावं लागेल की कोण होईल तो ब्रह्मांड चालक. आपणची हाक देईल हाके. एवढा मला त्रास आलाय. अरे त्यानंच हाक मी मारल्यास मला हाक द्यावी. ओ द्यावं, मी हाक मारतो. देवा आठवी न पाय हा माझा नवस, रात्राणी दिवस पांडुरंगा. एक वेळ करिया दुःखा वेगळे, दुरिताचे जाळे उगवणी. असं आपण प्रत्येकानं बोललेलं आहे. प्रत्येकाचा हा शपथविधी माईच्या पोटात झालाय. पण शपथविधी घेताना मंत्री महोदय कशी शपथ घेतात? ईश्वर साक्ष. आणि हे खरंच 5 वर्षात ईश्वराला साक्ष ठेवतो का? बदमाश. ईश्वराला पायाखाली तुडवतात. एकदा सत्ता हाती आली, एकदा मंत्री महोदयांनी शपथविधी घेतली, बघा त्यांचे आचरण कसे, डामडौल कसा, काय काय करतात. कलियुग आहे, कलियुग आहे. या कलियुगाच्या काळात सत्ताधीश, गर्भश्रीमंत माणसं, ज्याला समाज मानतो ते माणसं, ज्याला लेकरं माय म्हणून जिच्याकडे पाहतात ती माय,
ज्याला लेकर बाप म्हणून पाहतात ते बाप, ज्याला भाऊ म्हणून भावाकडे पाहत ते भाऊ, हे कुणीच नीट राहिले नाहीतच. विठोबा मायबापांचं वात्सल्य गेलं, भावा बहिणीचं प्रेम गेलं. सत्ताधीश हे राज्य लोक हे कोण अधिकारी म्हणून मिरवतात ना 4-5 दिवस, हे प्रजेचं रक्त पित असतात. कशाचं देणं कशाचं काय, प्रजेचं रक्त पित असतात. हे असंच होणार आहे. ऐका कलीचे ही फळ, आजच्या दिवसापेक्षा उद्याच्याला पुढे होईल ब्रह्मघोळ. भयंकर मोठा अवघड होणार आहे. कुठंच काही नियमावली चालणार नाही, सगळी धुंदावस्था होणार आहे. असं पण कसंही होईल आणि कसंही होऊ द्या, कोणीतरी आपला सर्वांचा रक्षक आहे, कोणीतरी आपला सर्वांचा जनित आहे, कोणीतरी आपला सर्वांचा सखा आहे, कोणीतरी आपला सर्वांचा तहानभूक भागवणारा एक मोठा दाता आहे, कोणीतरी आपणाला थंडीच्या वेळेस चिमूटभर कपडा पांघरू घालणारा आपला सखा आहे. महाराज, तुम्हाला थंडी वाटते, तुमच्यासाठी आम्ही हे काहीतरी पांघरायला देऊत. आता बघा, हे आमचे दादा महाराज, तुमच्या कानाला गारवा लागत असेल. हो, थंडीचे दिवस आहेत, मग मी तुम्हाला कानाला बांधायला ते काहीतरी आणून देतो. साध्या गोष्टी नाहीत ह्या. अजून आसमानामध्ये जो ईश्वराचा सखा आहे, त्याच्यावर कोटपटीची दया करणारा जीव अजून जगामध्ये आहे. पण आपण ईश्वराच्या सख्ये, आपण ईश्वराशी एकनिष्ठ असू द्या, सारं जग आपल्यावर दया करायला सहज उभं असतं. विठोबा एवढंच आहे, देवाला विसरायचं नाही. माझ्या कीर्तनाचं सार आहे, साऱ्या सप्ताहाचा सार आहे, वेदशास्त्र पुराणांचं सार आहे, सर्व ऋषीमुनींच्या मताचं सार आहे. फक्त देवाला विसरू नका. बोललेत गर्भवासात, जन्मल्याबरोबर बदललेत आणि मस्तीत जीवन जगायला लागलेत, आणि तो जीव तर तुमचं सर्व सांभाळायला तयार आहे. अशी अवस्था माझ्या तुकोबरायांनी जगाच्या या यात्रेत पाहितली आणि बोलावंच वाटलं मराठी भाषेत. म्हणून कसं बोलले ते पहिल्या चरणात.
वृत्तीच्या संबंधाने स्वतःच्या वचनात बदल करणं हा वैभवाचा भाग मानतात, पण मोठं दुर्दैव आहे, पाप आहे. एकदा वचन दिलं रे दिलं की त्याच्यात बदल करून जगतील तर ते माणसंच नाहीत. सत्य सांभाळावं लागतं. असत्य जे वाणी तेथे पापाची खाणी. असत्य म्हणजे बोलला एक, देतो तुम्हाला पैसे देतो, या घेऊन जा. गेला आमच्यासारखा, द्या की पैसे देतो म्हणला. आता आमच्यासारख्यानं पैसे मागायचं काय काम आहे? काय करायचे पैशाचं? मंदिराचं काम सुरू आहे, मोठी पंगत करायची महाप्रसादाची. तुमचा हातभार लागू द्या, तुमची संपत्ती वाढते, तुमच्या घरी सुख नांदायला लागतं. देतो म्हणून न देणं हे खोटं करणं पापाची खाण आहे. तसा धोका देऊ नये. विश्वास दिला, येतो, करतो, तुमचाच मी आहे. पण विश्वास देऊन जर विश्वासघात करतील तर त्याच्या एवढा मोठा पापी जगात कोणीच नाही. विश्वासघातकी, पंचमहापातकी विश्वासघातकी. ज्याशी यमादिकी गांजीयले. हे पतित लोक आहेत, विश्वासघात करतात. म्हणून पाया पडून सांगतो, तुम्ही कीर्तनाला येऊ नका, गळ्यात माळा घालू नका, पण तोंडानं खोटं बोलू नका रे. होत असलं, एवढं सांभाळता येत असलं तरच तुम्ही माळकरी खरे आहेत. नाही तर गळ्यात माळा आहेत, गंध काय मोठी लिहिली, तर पावलाला खोटं बोलाले. पावलाला कसा पाऊस पडल, कसे शेत पिकतील, कशा गाई म्हशी दूध देतील, कसे तुमचे पोरं तुम्हाला भाकर देतील, बाबा म्हणायच्या लायकीचे आहेत का तुम्ही? पावलाला खोटं बोलणारी माणसं माणसंच नसतात ते. विठोबा रखुमाई. आणि जिथं सत्य आहे तिथं सुखाची नांद असते. सुखाचं क्षेत्र तिथं लसलसून गेलेलं असतं. म्हणून अपराधी जीव आहेत, बोलले गर्भवासात, पण जन्मल्याबरोबर कलीचा संबंध आला आणि देवाला विसरून जगायला लागली. म्हणून अभंगाचा पहिला शब्द का रे. रे, अरे, अरे का रे, अरे रे, अरे. लक्ष द्या, श्रीमंत तुकयाच्या मुखकमलामध्ये कारे शब्द येतो. हे काय लक्षण आहे? कारे हे शब्द सर्व आसमानातील सर्व प्राण्यांची एक सहज पवित्र अवस्थेची एक पूर्ण दया आहे. म्हणून का रे. अरे 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 अरे. लेकरवाळ्या बापाच्या देखत ते लेकरू खोडकर देखत मोठा जाळ लावलंय आणि त्या जाळात शिरालंय आणि बाप मागच उभा आहे, ऐकच ना. काय करील बाप? अरे 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 असं करू नको रे, इतका व्याकुल झालाय. त्याच्या देखत ते जाळात शिरालंय ना, ते तर त्याचा बाप आहे. पोटचा मुलगा हा बापाचा आत्मा असतो. आत्मा वय पुत्र नामशी. मग देखत जाळात शिरालाय, त्याच्यासाठी बाप म्हणतो अरे अरे अरे. तसं का रे, का रे अरे सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला. हे दया आहे, नाही तरी गेला जन्मवाया. अरे अरे. तसं का रे ही दया आहे, आत्मीयता आहे, सर्व जीवांच्या बद्दलची व्याकुलता आहे. म्हणून का रे. सगळ्यांना अनुसरून सगळ्याच्यासाठी का रे. ना आठवीशी नाहीत आठवीस, नाही आठवीत. आठवावं आणि न आठवावं. आपण ज्याची आहोत त्याला आठवावं आणि ज्याची नाही त्याची आठवण करायचं काय गरज आहे? आपण कुणाचे मूळ, आपलं मूळ कुठं आहे? आपलं सगळ्यांचं मूळ कुठं आहे? आपलं सगळ्यांचं बी कुठं आहे? याचा शोध घेत जावा टाळकरी बांधवांनी, श्रोतेजनांनी.
सगळ्या गावकऱ्यांनी मायमाऊल्यांनी सगळ्या अतीतांनी संन्याशांनी आपलं मूळ बीज कुठं आहे? तुमचं नाव काय सांगतात मोठं मस्तीत, आमचं नाव हे 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 हे. तुमचं गाव मोठ्या आवडीनं सांगतात, तालुका या सांगतात सगळं. त्याला हळूच म्हणावं तुझं बी कुठं आहे रे, तुला काय करायचंय? मारामाऱ्या होतील, मारून टाकतील आमच्यासारख्याला. बी कुठं आहे म्हणजे हे काही भाषा आहे का बोलायची? पण ज्ञानेश्वरी त्याचं उत्तर आहे, मया तत्मिदं सर्व. मीच सर्व आहे तरी मीची एक सर्वा, तरी मीची एक सर्वा. या जगा जन्म पांडवा आणि मजचीपासून आघवा निर्वाह हो यांचा. त्याला ध्यान देऊ नाही का? झाले 10:30 होत आलं कीर्तन. लागतंय किती? माझे या विस्तारलेपणाचे नावे हे जगची नोहे आघवे. जैसे दूध मुराले शोभावे तरी तिची दही. पुढच्या विज्ञानोपराय म्हणतात, बीजची झाले तरू भांगारची अलंकारू. तैसा मज एकाचा विस्तारू ते हे जग. मी सर्वांचं बी आहे हे पांडुरंगाने म्हणावं. बीजची झाले तरू म्हणून देवाला बघायचंय ना. आता थोडंसं लक्ष द्या, देवाला पाहायचंय ना. मग देवाला पाहायला माणसं उठून लावायचे का, भिंती पाडून टाकायचे का, मंदिर पाडून टाकायचं का? हे सरका सरका सरका, कपडे काढा, माणसं काढा, इथून बघा, आम्हाला देव बघायला चालले. तसं करू नको पामरा. म्हणून जग परवते, म्हणून जग परवते, सारोणी पाहिजे माते. तैसा नव्हे मी उखिते. ऐता आहे. जगाला बाजूला सारून देवाला पाहायचं नाही, जगच देव म्हणून पाहायचं. हे खरं संप्रदायाचं विशेष फळ. जो सर्वांचं बीज आहे, जो सर्वांचं तेज आहे, जी सर्वांची ओज आहे, जो सर्वांचा प्रकाश आहे, जो सर्वांचं जीवन आहे, तो देव आहे. आता कलियुगातल्या माणसांची भावनाच थोडी वेगळी. नवस करतात देवा, नवस काय करतात, पशुची हत्या काय करतात एखाद्या देवाच्या समोर. असं कुठं लिहिले रे? देवासाठी एखादा पशु बली द्यायचा होय? माळकरी माणसं लाजा वाटत नाही त्यांना. एखाद्या कोंबड्या बकऱ्याला घेऊन जातात. कुठं चाललास? काय महाराज तुमची गाठ पडून जरा चुकच झाली. नाही चाललास कुठं? ते आमच्या घरी का ते नियम आहे, आईला आज बकरं कापावं लागतं. या आईला बकरं कापायचं कुठं लिहिलंय? एवढं पाप करू नका. एवढा वारकरी संप्रदाय, एवढी ज्ञानेश्वरी आहे, एवढा गाथा आहे. आणि एवढा गाथा असून जीवासाठी एवढी दया येत नाही. तो जीव एखाद्या देवी समोर तुम्ही बली देता. तुम्ही काही माणसाची जात आहेत का? अरे तुमच्यापेक्षा वाघ सिंह बरे. करू नये असं. पशुची हत्या वाईट प्रकरण आहे. म्हणून बऱ्याच साधू संतांनी पशु हत्या बंद केली. म्हणून कुणाचंच मांस खाऊ नका. वाईट घडतंय. मांस खाता हौस करी, जोडोनी वैरी ठेवियेला. एखाद्याचं मांस हौसनं खाल्लं, त्याच्याशी वैरत्व झालं, ते बरोबर तुझा वैरी होतंय, बरोबर तुला ते खातंय पुन्हा दुसऱ्या जन्मात. एवढंच आहे, थोडा वेळ लागते. आज ज्याचं मांस खाल्लं का नाही, कोंबडे खाल्ले, काय खाल्लं, हरणाची शिकारी केल्या, मारून खाल्ले. आता ते शिकारी बंद झाल्यात. पण जो प्राणी मारून खाल्ला तो तुमचा वैरी ठरला. मांस खाता हौस करी, जोडोनी वैरी ठेवियेला. स्वच्छ राहा. कोणत्याही जीवाची हत्या करणं देवाला वाटत काय असल? कोणता तरी जीव मारायचा म्हणजे तो जीव जीव नाही, तो जीवच देव आहे.
तो जीवच देव आहे, कोणताही जीव देवाचा अंश आहे, आणि त्याची हत्या करता काय वाटत असेल ते वास्तव प्रभूला माझ्या शुद्ध चैतन्य. म्हणून देवाला दुःख होईल अशी कोणतीच क्रिया करू नका. का आठवण करत नाहीत? का रे आठवीशी? पण आत एक गोड चिंतन आहे, कृपाळू कृपाळू. हे देवाबद्दलचं एक कौतुक आहे. देवाचं एक हे स्वरूप लक्षणाचं तेज आहे, कृपाळू. जगात सगळे निष्ठुर आहेत, पण देवच कृपाळू आहे. देवाकडे दोन बाजू आहेत. अति निष्ठुर झाला तरी तो कृपाच करतो, आणि अति कृपा केली तरी ती कृपाच ठरते. देवा तू आमोचा कृपाळ, भक्त प्रतिपाळ माय तू माऊली स्नेहाळ, भार सकळ चालवी कृपाळेस, आमचा कृपाळेस. नाटाचा अभंग मोठा. अरे अभंग म्हणता नाही, मस्ती आली पाहिजे. देवा तू आमचा कृपाळ, आमचा भक्त प्रतिपाळ दीनवत्सल. आम्हाला घाबरायचं काय काम आहे? भक्तांचं पालन करणारेस, दीन दुबळ्याचा वत्सल आहेस. भक्त प्रतिपाळ दीनवत्सल, माय तू माऊली स्नेहाळ. तू माय माऊली आहेस आमची, स्नेहाळ माय माऊली आहेस. आम्हाला मांडीवर घेऊन आमची टाळू मागणारी, आम्हाला अंगड टोपलं घालणारी, आमची विष्ठा धुणारी माय काही दिवसाला निष्ठुर होते. लावणिया मोह संसारी गोविती, अंतकाळी होती पाठमोरी. पण देव तशी माय नाही. माय तू माऊली स्नेहाळ, स्नेहाळ शुद्ध प्रेम आहे. विठोबार कुमाई माऊली स्नेहा. पुढचा आहे का? भार सकळ चालविशी. आमचा सर्व भार तू चालवतोस. एवढा समाज इथं बसलाय. कोण तुमचं सगळं चालवते? दररोज झोपीतून कोण उठवते रे तुम्हाला? तुम्ही खाल्लेलं कोण पचवते? भाकरी खाल्ल्या खाल्ल्या भाकरी कोण पचवल्या? पचत असतात महाराज, उग पचत नाहीत रे.
कुणीतरी त्याचा क्रिया करतोय ते. प्राणापाणाच्या जोड भाती फुंक फुंकवणे अहोराती अटीत सेने नुंटिती उदरा माझी. हे खाणारे काय नीट खातात का? शुष्के अथवा सिन्निग्धे सुपक्वे का विदग्धे परिमीची गा चतुर्विधे अन्ने पची. देवच पचवतो. सगळ्यांचं अन्न कोण आहे? अन्न कोण आहे? भाकरी कोण आहेत? हे दाणे दाणे कोण आहेत? हे स्वयंपाक चालू आहे. हे पाणी तरी कोण आहे? उदक अग्नी धान्य झाल्या घडी पाक. पाणी असते, धान्य असते, अग्नी पेटवावा लागतो, चुलीवर तवा ठेवावा लागतो, आणि मग त्याचं ते पीठ मिळून त्या चुलीवर अशी भाकर टाकतात आणि ती भाकर भाजते. पाणी कोण होतं ते? दाण्याचं पीठ दाणे कोण होते ते? अग्नीनं ते तवा तापवला, ते अग्नी कोण होता? जी माय ती भाकर करून तव्यावर टाकल्या ती माय कोण आहे? तू खाणारा कोण आहे? सण खाल्ल्यास पचालय ते काय क्रिया आहे? हे सगळं क्षेत्र मिळून माझ्या पांडुरंगाचं गोड कौतुक आहे. विठोबा रघुमाय. आपणच अग्नी आहे, आपणच तेज आहे, आपणच दाहक अवस्था आहे, आपणच सगळं आहे. आणि सगळ्यांची तहान भागवतो म्हणून माये तू माऊली स्नेहाळ. तुमचे आमचे अपराध काही थोडे होतात का? किती अपराध होतात? कीर्तनकाराचं कीर्तन आहे 9 ते 11 राईट. 11च्या पुढे जाऊ दे, थोडं अपराधाला सुरुवात होते. कुणाला लगवी आलेली असते, सोडी नका सर लगवी आले रे. आता अपराध लगेचच्या लगेच सुरू होतात. लगेच एखाद्या चाल म्हणणाऱ्याला सांगितलं जरा लवकर म्हण, असं रागात येते ती लवकर म्हण म्हणाला. हेच काही खाल्लं का? लवकर मन म्हणाला आहे. काय कर अवघड आहे मोठं. पण कसंही असो, सगळ्यांचे अपराध पोटात घालून माय असते ती. आंधळे पांगुळे मुकी अनर्गळ. ती लेकरवाळी माय, तिला 7-8 लेकरं. पहिले 2 आंधळेच या, दुसरं एक पांगळ चलायची ना त्याला. आंधळी पांगळी. दुसरं एक जन्मलं ते मुख्य जन्मलं. आंधळी पांगळी मुकी. चौथं जन्मलं ते खोडकर, भलतीच खोडी. गावात कुणाची घरं जळाले, कुणाच्याही जनावरांचे शेपटाला शेपट बांधाले, कुणाची बासन फेकू, हे खोडकर. पण कसेही लेकरं असू द्या, त्या माईला त्यांची खोड वाटत नाही. त्या माईला त्यांच्याबद्दल दया असतेच. पोटच्या लेकराचा गुन्हा दिसत नाही. लेकरू कितीही गुन्हेगार असलं तरी माय त्याला माझं बाळ म्हणते. तसा हा देव जगतरूपी या सर्व बाळाची माय, सर्व बाळाची माय. विठ्ठल बाप माय चुलता, विठ्ठल बहिणी आणि भ्राता. विठ्ठले विन जाड नाही गोता, तुका म्हणे आता नाही दुसरे. पांडुरंग आमुचा पिता, रघुमादेवी आमची माता, रघुमादेवी पांडुरंग आमचा बाप आहे, रघुमाई आमची माय आहे. ते कृपाळू आहेत. असं असतं. देवा एवढी दया कोणीच करीत नाही. आपण कितीही चुकीचं जगलो तरी देव आपल्या पोटात अन्न म्हणून चाललाय, आपलं अन्न पचवालाय, देव सांभाळतो. अरे कशीही असली तरी तयांचा योगक्षमो आघवा, मज चिपडीला पांडवा. जयांच्या जीवा सर्व भावे आश्रय मी, सगळ्यांचा आश्रय मी आहे. असा देव आहे, त्याची आठवण करा. पोषितो जगाशी एकला तो, सगळ्या जगाला एकटाच पोचतोय. त्याला
दुसऱ्याची मदत घ्यावी लागत नाही. सिंहासारखी जात आहे त्याची. सिंह केवढ्याही अभयारण्यात असू द्या, सिंहावर कोणीही येऊ द्या, सिंह दुसऱ्याची मदत मागत नाही. सिंह आहे तो, सर्वांचा राजा आहे, सर्व पक्ष त्या पशुचा, जंगलाचा राजा आहे. ते दुसऱ्याची मदत घेतला तर सिंह कसला. तसं जगाला पोसायला एक देव दुसऱ्याची मदत घेत नाही. जगाच्या रूपानं आपणच नटतो, अन्नाच्या रूपानं आपणच आहे, वाऱ्याच्या रूपानं आपणच आहे, खाली पृथ्वीच्या रूपानं आपणच आहे. अंधारी रात्र आहे, प्रवासात अंधार सुरू आहे, अंधारात प्रवास सुरू आहे. त्या अंधारातून वाट दाव्याला पुढं उभाच आहे. पोषितो जगाशी एकला तो. म्हणून पुढं सांगितलंय, आता म्हणायचं नाही, 10:30 वाजले. बाळा दुधा कोण करीते उत्पत्ती, वाढवी श्रीपती सवेदोनी, असं सांगितलंय तुकोबारायांनी. सगळ्या जगाला पोचतो तो कोणत्या नात्यानं पोचतो, म्हणून ते नातं सांगितलंय. बाळाचं दुधाचं माईचं नातं. बाळा दुधा कोण करीते उत्पत्ती, माईच्या पोटात बाळाची उत्पत्ती कुणं केली. बस देवाचं हे सगळं काम आहे. देवाला आपल्या वास्तवतेचा मोठ्या अभिमानानं विलास करायचा असतो. देवाला आपल्या वास्तवतेचा मोठ्या अभिमानानं विलास करायचा असतो. म्हणून एकापासून एक पुढं तयार होतात. एक दाना पेरला की कणीस येतात, मुठभर दाणे येतात. तसं मायबापापासून पुढं पुत्र संतती उत्पन्न होते. त्याचं काय कारण आहे? ईश्वराची इच्छा आहे ती. त्याला एकट्याला कुठं थांबवत नाही. मोठे माणसं एकटे बसत नाहीत. एकी एकटाची असोनी एकला, विश्व विश्वाकार होनी आठेला, एकाकी न रमते. म्हणून तो बाळाच्या रूपानं माईच्या पोटात आहे. आता बाळाचा जन्म होणार आहे, त्यावेळेस काय जन्मप्रसंगाच्या भयान वेदना. जन्मप्रसंगाच्या वेदना म्हणजे मृत्यूपेक्षाही भयंकर दुःख माईला होतं, जन्मराने लेकरालाही होतं. म्हणून त्यावेळेचं खरं नाव आहे बाळांतपण. काय? बाळांतपण हे खरं नाव आहे. बाळाचा अंत होणार होता का माईचा अंत होणार होता की, पण देवानं दोघालाही वाचवलं आणि बाळासाठी दूध तयार केलं आणि दोघालाही चांगलं सांभाळलं. बाळा दुधा कोण करीते उत्पत्ती, तो श्रीपती लक्ष्मीपती त्यानं दोघालाही वाढवलं. बघा, एवढंच नाही, रानावनात आपण शेतात फिरणारी माणसं आहोत. आपला हिंदुस्थान कृषीप्रधान देश आहे. शेती हा आपल्या देशाचा प्राण आहे. शेती हे आपल्या देशाचं हृदय आहे. शेती हे आपल्या देशाचं खरं वैभव आहे. म्हणून प्रत्येकानं काळी माय शेतीची निगा केली पाहिजे. शेतीत एक तणाची काडीही उगू देऊ नका, इतकी शेतीची निगा करा. दररोज शेतीला त्या काळ्या माईला नमस्कार करायचा. समुद्रवसनी देवी पर्वतस्तन मंडले, विष्णुपत्नी नमस्तुभ्यम पादस्पर्शम क्षमस्व मे. काळी माय, वा, त्या माईवर पृथ्वीवर काय काय असतं. पृथ्वीवर किती मोठ्या आहेत नद्या, किती पर्वत आहेत, किती गगनचुंबित वृक्ष आहेत, किती लहान लहान वृक्ष आहेत. उष्णतेचे दिवस असतात पृथ्वीवर, थंडीचे दिवस असतात आणि पाऊस असतो. वर्षा ऋतू असतो, वसंत ऋतू असतो. हे सगळे वेगवेगळे ऋतू येतात जातात. ऋतू येतात, शरद ऋतू. पण ज्यावेळेस भयंकर उष्णता भडकते, उष्णता कोणाची आहे? उष्णता कोणाची आहे? सूर्याचं रूप धरून एवढं जगाला प्रकाश देतो आणि एवढं ऊन देतो, तो कोण? देवानी स्वतः बोललेत 9व्या अध्यायात, मी सूर्याचे निवेशे, पाठ तपे तैहे सोसे, पाठी इंद्र होणीत वर्षे तै पुढती भरे. मी सूर्याचे निवेशे, तपे तैहे सोसे, पाठी इंद्र होणी वर्षे तै पुढती भरे. अग्नी काष्ठे खाय, ते काष्ठाची अग्नी होय, तैसे मरते मारिते पाहे स्वरूप माझे. अरे, देवाशिवाय कोणतीच लीला देवाशिवाय होत नाही. कोणतीही लीला देवाची आहे. एवढी उष्णता भडकते. वृक्षराज सुकतात, पाणी नाही. सुकलिया कुंभा अत्यंत जळधरे, तेनेची प्रकारे न्याय असे. हे कुंभ सुकतात. पण खास उष्णतेचा, खास मे जून महिना येतो, भयंकर उन्हाळ्याची माध्यान्ह काळ होते. त्यावेळेस हिरवे गार कोंब त्या लहान 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 पालव्यातून झुडपातून फुटतात. कोण गेलं तर पाणी घालायला? कुणं तलाव बांधला का त्याला? कुणं काय ते अन्नळ टाकले का? नाही. माझे पांडुरंगाशी लिहिलं आहे.
जीवन तयाशी कोण घाली. मग इतकं जर झाडाझुडपानं सांभाळतो तर तुम्हा माणसाच्या जातीला काय टाकून देणार आहे का? म्हणून तिने तुझी काय नाहीची केली चिंता. म्हणून देवानं काही तुमची चिंता केली नाही का? देव तर असा आहे सकळ जीवाचा करीतो सांभाळ. तुझं मोकलील ऐशी नाही, जैसी स्थिती आहे तैशा परी राही. कौतुक तूप आहे संचिताचे. आलं का लक्षात? आवडीने भावे हरिनाम घेशी, तुझी चिंता त्याशी सर्व आहे. देवाचं चिंतन न करणाऱ्या माणसाची ही चिंता देवच करतात. कारण देवाला वाटतं मीच ह्याला जन्म दिलाय आणि मीच ह्याचा वैरी होऊन ह्याला मरू कसं देऊ. आता हे मायबाप लेकराला जन्म देतात. लेकरू जन्माला येते, थोडं कळतं होतंय, 10-20 वर्षाचं झाल्यास सरळ मायबापाला म्हणते मला वाटत नाही तू माझी माय असशील म्हणून. तू कोण आहेस की मला माहित नाही, हो घराच्या बाहेर. मला वाटत नाही तूच माझा बाप असतील. आता मी तुला दादा म्हणणार नाही. आता काय वाटेल बरं मायबापाला? खरं खरं लेकरांना असं केल्यास खरं मायबापाला खरं काय वाटेल? काय वाटेल? त्याच्या एवढं अरिष्ट कोण तसं नाही. तसं देवाची तुम्ही आठवण नाही करत. आपल्याच्यानं देवाचं एवढं चिंतन नाही होत, पण देव आपणाला सांभाळल्याशिवाय नाही राहत. सारखं सांभाळतोय, मागं पुढं वाटतोय. बस जाऊ द्या. तुका म्हणे ज्याचे नाम विश्वंभर, जो विश्वाचा जनित आहे, जो सर्व कणाकणात आहे, कणकणवासी घटघटवासी, तुम हो अंतर्यामी. मातीच्या कणाकणात आहे, प्रत्येकाच्या घटाघटात आहे, फुलाच्या नसा नसात आहे. आता हे फुलं आहेत, प्रत्येक पाकळीत तोच आहे. हे फुलाचा रंग कुणाचा आहे रे? पांडुरंगाचा आहे. फुलात एक सुगंध असतो तो कुणाचा आहे? पांडुरंगाचा आहे. या फुलाचं एक झाड असतं ते कुणाचं आहे? झाड पांडुरंगाचं आहे. हे पाणी पाणी फोडे तशीच द्या, इकडे लवकर द्या. हे पाणी तुम्हाला दिसतंय ना, हे पाणी कशानं? म्हणजे पाऊस पडल्यास पाणी होते, पाऊस पडल्यास पाणी येते, पण पावसाचं पाणी कशानं तयार होतं हे सांग की. काय धान्य मुठभर बी पेरल्यास पोतभर धान्य होतंय, पण पाणी काय वाटून केलं असेल? काय वाटून केले असे पाणी? कोणतं रसायन होतं की किती गोड पाणी केलंय? पावलाला पाणी लागतंय. पाणी प्या महाराज, पाणी प्या. पितो बस. कुणप गेले पाणी. हे जीवन आहे. जगत जीवन म्हणती माझी स्वामी ते जीवन जगाते. म्हणून या सगळी क्रिया देवाची आहे. त्याची आठवण करीत तुम्ही आम्ही आवडीनं राहावं. आणि मग बाळा दुधा कोण करीते उत्पत्ती, वाढवी श्रीपती सवे दोन्ही. माझी सर्व समाजाला विनंती आहे, माझ्या पांडुरंगाला विसरू नका. आणि तो पांडुरंग क्षेत्र संन्यास घेऊन या गुमानगिरी महाराजाच्या दरबारात नित्य उभा असतो. जयाचे चोखटे मानसी मी होऊन असे क्षेत्र संन्यासी. जया निजेलिया ते उपवासी वैराग्य गा. जयाच्या आस्थेच्या सद्भावा आत धर्म करी राणीवा. जयाचे मन ओलावा विवेकाशी. जे ज्ञानगंगे नाहले पूर्णता जीवन झाले. शांतीशी आले पल्लव नव्हे. जे परिणामा निघाले कुंभ धैर्य मंडपाचे स्तंभ. आनंद समुद्री कुंभ चुबकडून भरिले. जया भक्तीची तुली प्राप्ती. जे कैवल्या ते परोते सर म्हणती. जयाची लिले माझी नीती जी आली दिशे. जे आघवाची करणी लिहिली शांतीची लेणी. जयाचे चित्त गौसनी व्यापका मज. ऐसे जे महानुभाव दैवी प्रकृतीचे दैव. जे जाणून या सर्व स्वरूप माझे. हे असा दरबार पवित्र आहे, असं हे कीर्तन आहे. देवाचं चिंतन करा, त्याला विसरू नका, देवाला विसरू नका. बाळ हो, आपण त्या देवाच्या पोटचे चिमुकले बाळ आहोत. देव आपला मायबाप आहे. देव आपला तहाना माय आहे. देव आपली कामधेनू गाय आहे. आपण त्या गायीचे तहाने वत्स आहोत. बाळ हो, पांडुरंगाला, ज्ञानदेव तुकोबाला, ज्ञानेश्वरी भागवत गाथ्याला विसरू नका. आचरण शुद्ध ठेवा, खरं बोलायला शिका. पवित्र दरबारात दानधर्म करा. दानधर्म ग्रस्ती लोकांचा हात असा मोकळा असावा देण्यासाठी, संन्याशाच्या हात घेण्यासाठी असावा. घ्यावं तिकडं सत्कर्मामध्ये दान करावं. तुम्ही सगळे आनंदात जीवन जगा. आमचा नवस आहे पांडुरंगाला. हे जग किंबहुना सर्व सुखी पूर्ण होणे ती लोकी. भजी जो आदि पुरुषी अखंडित. बालाजी महाराज सांगा एक चाल मधली आता बस.
जलद चाली म्हणा, बस संपला. माळकुंजी कानेगाव. हां बस. शब्द चुकू द्यायचे नाहीत, शब्द स्पष्ट चांगलं म्हणायचं. आणि बालाजी महाराज वासुदेवाला एक चाल द्या आमच्या. हे वासुदेवाला एक चाल द्या पुन्हा. हां हां जमलं बस. म्हणा लवकर म्हणा, इतका वेळ लावी.